अगो बाई, केवढा हा शिरा! रवा वापरलास एवढा, केळी घातलीत, काय काय घातलंय त्याच्यामध्ये? वर आलंय का जास्त? का बाहेरून पाठवलंय काकानी? स्वतःला वाटेल ते करावं, ही पद्धत नाही या घरची. ए, मी काय म्हटलं, ऐकू गेलं नाही का तुला? त्याचं काय ना नर्मदा आत्या, माझ्याकडे उत्तर आहे, पण आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला काही बोलणार नाही. का? आज काय? वेदाने ना एक महत्वाची गोष्ट मिळवली. त्याचा आनंद साजरा करायचा म्हणूनच अंबिकाताई करायच्या ना अगदी तसाच केळी घातलेला शिरा केलाय मी. तुला कसं कळलं ग अंबिका कसा शिरा करायची ते? वेदाने सांगितलं असेल. तुम्ही पण खा आणि मला सांगा कसा झालाय. काय ग, एवढं काय मिळवलंय वेदाने की तिला इतका आनंद झालाय? दॅट इज नॉट आवर प्रॉब्लेम. हे सेलिब्रेशन होता कामा नये. नाही होणार. नाही होणार. काय प्लॅन काय तुमचा? 1 2 अगं बाई, हे कसं झालं? आत्या, अहो काय हे? बरं जाऊ द्या जाऊ द्या, चुकून झालं तुमच्याकडून. चुकून झालं की नाही, माणूस आता होतं. हो ना, आणि केवढं तेल लावलं होतं ना मी माझ्या हाताला, ते राहिलं होतं तसंच, त्याच्यामुळे सटकलं. बरोबर. हाताला तेल होतं ना तुमच्या. हो ना. तुमच्या हातून शिराचं भांड पडणार चुकून, याचा मला अगोदरच अंदाज होता. कसं आहे, तुमच्यासारख्या बायका घरात असल्यावर मी बेसावत कशी राहू शकते ना. आणि त्यात वेदाचा आनंद साजरा करायचा म्हटल्यावर तर तुमच्या दोघांच्या पोटात दुखणारच, हे मला अगोदरच माहित होतं. म्हणून सगळ्यांसाठी केलेला शिरा मी आधीच बाजूला काढून ठेवला. आणि हो, तुमच्या हातून सांडलाय ना शिरा चुकून, तर तुम्हीच साफ करून घ्या, नाहीतर आई साहेबांना आवडणार नाही. अगं बायको माया, काय झालं दोघींना? काय नाही, कुठे काय. मॉम, तुझ्या फेस कडे बघून सरळ सरळ कळतंय काहीतरी बिनसलंय तुझं. मला काय झालंय? कुठे काय? काही नाही झालंय. इट्स ऑल गुड, नथिंग सिरियस. शुअर? या अनन्या, सांगशील का काय झालंय? चिल आउट गाईज, कळेल लवकर. बाबा बसा. दादा लवकर ये. अनन्या, काय झालं? इथे का बोलवलंयस? कळेल, लवकरच कळेल. आज सगळ्यांसाठी गोड पदार्थ आहे. केळी घालून शिरा केलाय मी. आणि हो, कोणीच नाही म्हणायचं नाही हा, सगळ्यांना खावा लागेल.
मी नंतर घेते, जास्त घेणार आहे. आईसाहेब, आज काय स्पेशल? सांगते, आधी घ्या तर तुम्ही. थँक्यू. वेदा, वेदा, आपल्या वेदाला चित्रकला स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालंय आणि ही बघा त्याची ट्रॉफी. वाव. अरे वा. कॉंग्रॅच्युलेशन्स वेदा. किती छान वेदा. आणि हे मी काढलेलं ड्रॉइंग. वेदा, इकडे ये, बघू मला चित्र ते. जा दाखव. अरे वा, काय सुंदर चित्र काढलेस वेदा. बाबा, बघितलं ना, खूप छान काढलंय ड्रॉइंग. वेदा, अगं बाबांना दाखव ना चित्र. बघ, बाबांना पण बघायचंय. जा दाखव. वेदा, दाखव ना मला प्लीज. वेदा, आजी, किती छान काढलेस बाळा. खूप मस्त. बघू बघू मला बघू. ओ वा, छान काढलंय. अगो बाई, तुझ्यासारखंच गोड आहे हो अगदी चित्र. बघ ना माया, बघ.
दॅट्स अमेझिंग. किती छान. मस्त. वेदा, मस्त चित्र काढलंयस हा तू. लहानपणी ना माझी राधाताई खूप छान रांगोळी काढायची. तिने काढलेली प्रत्येक रांगोळी मला खूप आवडायची. अगदी तिच्यासारखेच ना तो या चित्रात खूप छान रंग भरलेत. आई, हे बघ क्लाउड्स मध्ये मी किती छान रंग भरलाय. आणि हे बघ माझा ड्रेस, त्यात तर पिंक कलर आहे. खूप छान आहे. आणि हे बघ ट्री. आणि घर तर बघ. वेदा, तू या चित्रात ना खूप छान कुटुंब काढलेस. आई, बाबा आणि वेदा. आणि हो, तिघांचं घर सुद्धा खूप छान काढलंयस ना तू. वेदा, या चित्रात सगळ्यात छान तू काय काढलंयस सांगू? हो, सांग नाही. तुझे बाबा. हे चित्र बघून बाबा किती आनंदी झाले होते माहितीये? तुला आई नाही आवडली? आवडली ना वेदा. तू अंबिका आई सुद्धा खूप छान काढलीयस. आई, ही अंबिका आई नाहीये, ही तर तू आहेस. मीरा, अगं मला अजिबात वाईट वाटलं नाहीये. उलट वेदा आता तुला तिची आई म्हणतीये, ही चांगलीच गोष्ट आहे की नाही. आणि मला खात्री आहे तू कायम तिला आईचं प्रेम देशील. त्यामुळे मला वाईट वाटलं नाहीये. तू फार विचार करू नकोस. आई, तुला आवडलं ना हे चित्र? हो बाळा. आई, तू आता का रडतेस? माझं काही चुकलं का? मी तुझं सगळं ऐकते ना आता. तू रडू नकोस ना ग आई. तू सांगितलंस म्हणून मी हे चित्र काढलं. तू रडू नकोस ना ग आई. वेदा बाळा, आई, मला झोप येत नाहीये. अंगाई का ना प्लीज. वाह वाह, काय चाललंय. वेदा, मीरा, मीरा, वेदा.
वेदा मीरा मीरा वेदा वेदा मीरा या सो कॉल्ड मायलेकीने डोक्याला ताप करून ठेवलाय. इकडे मी विचार करते नाही, माझा विचार आहे की अथर्व आणि वेदाला वेगळं करायचंय, जवळ येऊ द्यायचं नाहीये. तर आज वा, फॅमिली पिक्चरचं ड्रॉइंग काढते मुलगी. मीरा वेदा अथर्व, क्या बात आहे. आज ड्रॉइंग काढते, उद्या त्याला परत बाबा म्हणून हाक मारेल. आणि हे सगळं त्या स्टुपिड मीरामुळे. माया, मंजरी मॅडम, ओ गॉड, पुन्हा मला छडीने फटके द्यायला आल्या नाहीत ना. या माया, तू पाहिलंस वेदाने किती छान चित्र काढले ते. आधी ती बाबाने आईला जाळलं असं चित्र काढायची, आणि आता तिने आई, मुलगी आणि बाबा असं चित्र काढलं. मला खूप आवडलं ते चित्र. सॉरी मॅडम, तुम्हाला आवडलं असेल ते चित्र, पण मला अजिबात आवडलं नाहीये. मूर्ख मुलगी, अक्कल आहे तुला? तुला काय वाटलं? मला खरंच ते चित्र आवडलं. ते चित्र डोळ्यात रुततंय, माझ्या काळजाला टोचतंय. तुला कळतंय माया? ते चित्र वेदाच्या डोक्यातून कागदावरती उमटलं, याचा अर्थ कळतो तुला? तिच्या मनात तिचा बाबा कुठेतरी चांगला झालाय, आणि हे सगळं त्या मीराने पेरलंय तिच्या डोक्यात. याचा अर्थ कळतो तुला? याचा अर्थ ती मीरा जिंकली आणि मी हरले. आपण काय करू शकतो? मला प्रश्न विचारू नकोस तू. कधी कधी स्वतःचं डोकं सुद्धा चालव. अहो नाही चालत हो डोकं मॅडम, माझं नाही चालत आहे. काहीच कळत नाहीये, काय करू? तुम्ही सांगा, मी काय करू? जाळून टाक. म्हणजे जाळून टाक ते चित्र, राख राख करून टाक त्याची. काय मॅडम? बस बस मॅडम, नाही जमणार. मी नाही जाऊ शकत ते चित्र. बस झालं हे सगळं. नाही जमणार. पण अंबिकाचा फोटो जाळायला तर जमलं होतं तुला.